विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्षातील आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण जेव्हा राजाराम मास्तर बनगरवाडी येथे येतात आणि बनगरवाडी येथे आल्यानंतर त्यांच्या निदर्शनामध्ये बनगरवाडीतील जे गावकरी आहेत त्यांच्याशी झालेला जो संवाद आहे, जी शाळा आहे, या संदर्भातील वर्णन त्याने अतिशय हुबेहूबपणे केलेलं दिसून येतं. राजाराम मास्तरांच्या माध्यमातून व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या गावचा पूर्ण जीवनपटच या कादंबरीच्या माध्यमातून वर्णन केलं आहे. आपण पाहिलं की जेव्हा राजाराम मास्तर या ठिकाणी येतात, सकाळपासून चालत आल्यामुळे आणि भुकेची जाणीव झाल्यामुळे त्यांनी नंतर त्या गावातील जे कारभारी आहे त्यांच्याकडून पाणी मिळाल्यानंतर जेवण केलेलं आहे आणि थोडा वेळ आरामही त्यांनी केलेला आहे. त्यानंतर त्या गावामध्ये सकाळीच जे मेंढपाळ बांधव होते ते आपली मेंढरे घेऊन रानमाळावर चरण्यासाठी गेलेली होती आणि संध्याकाळच्या वेळी ते सर्वजण परत आलेले आहे. ते मेंढरे कशा पद्धतीने गावामध्ये आपल्या घराकडे जात होती या प्रसंगाचंही वर्णन त्यांनी केलेलं दिसून येतं. त्या पुढील भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पश्चिमेकडे तांबडे भडक झाले होते, पूर्वेकडे वारा वाहत होता. पांढऱ्या ढगांचे लहान लहान पुंजके तांबड्या पश्चिमेकडून निळ्या काळ्या पूर्वेकडे पसरले होते. या संदर्भामध्ये पुढे त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की पश्चिमेकडे म्हणजे दिवस ज्या दिशेने मावळतो त्या दिशेकडे तांबडे भडक झाले होते, म्हणजे दिवस मावळतीला आलेला होता आणि पूर्वेकडून वारा वाहत होता. पांढऱ्या ढगांचे लहान लहान पुंजके तांबड्या पश्चिमेकडून निळ्या निळ्या पूर्वेकडे पसरले होते, म्हणजे आकाशाचा रंग जो आहे संध्याकाळमध्ये दिवस मावळतीच्या वेळेचा त्या प्रसंगाचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने जमिनीवरील जे मेंढपाळ बांधवाने मेंढरे आपल्या ज्या ठिकाणी मेंढरे दररोज संध्याकाळच्या वेळी एकत्र जमा होत त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने आभाळातील पांढरे मेंढरे देखील म्हणजे ढग, छोटे छोटे ढग आहेत, ते कादंबरीकारांना मेंढराप्रमाणे वाटत आहेत आणि तेही दिवस मावळतीला चालले. आणि जमिनीवरील मेंढरे आपल्या राहण्याच्या ठिकाणीकडे जात होते आणि आकाशातील जी ढग आहे पूर्णतः दिवस मावळतीला जात होता, म्हणजे आकाश आणि जमीन या संदर्भाचं विवेचन व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय प्रतिकात्मकपणे केलेलं आपणास दिसून येतं. पुढे अतिशय एक सुंदर भाग त्यांनी वर्णन केलेला आहे. लेकरवाळ्या मेंढ्या धावत धावत आल्या. 8-10 दिवसांची त्यांची पोरे घरी राहिली होती. ती डांगुळ्या पायावर शरीरे तोलीत चालू लागली. तर या ठिकाणी आई आणि मुलाचं नातं जसं मानव जातीमध्ये आहे, आपल्या आईला मुलाविषयी काळजी ही सतत असतेच, प्राण्यांच्या बाबतीमध्ये देखील तेच आहे. या ज्या मेंढ्या आहेत, या मेंढ्यांनी नवीन पिलाला जन्म दिलेला आहे. त्यांची जी लहान लहान पिलं आहेत, मेंढरी आहेत, ते या ठिकाणी घरीच आहेत आणि या मेंढ्या मात्र संपूर्ण मेंढपाळ बांधव चारण्यासाठी घेऊन जाताना दिसतात. मग दिवसभर चालल्यानंतर संध्याकाळी त्यांना घरी येण्याची ओढ असते. आपली पिलं घरी आहेत, ते दिवसभर उपवासी असतील, आता त्यांना दुग्धपान केलं पाहिजे, ही अशी एक जाणीव त्या मेंढराच्या मनामध्ये देखील आहे. आणि हे जे मेंढ्या आहेत त्या आपल्या पिलाकडे त्या ठिकाणी चालत असताना दिसून येतात
त्या कशा पद्धतीने चालत आहेत त्याचंही वर्णन येथे त्यांनी केलेलं आहे. ज्या पद्धतीने मेंढ्याचं वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर त्या मेंढ्याची जी पोरे आहेत, जी लहान पिल्लं आहेत, ते देखील कशा पद्धतीने आपल्या आईची वाट पाहत होती हाही भाग त्यांनी वर्णन केलेला आहे. पातळ गुलाबी जेव्हा बाहेर काढून कातर आवाजात ओरडू लागले. त्या लहान पिलाचा विशिष्ट असा आवाज वेगळा आहे, मोठ्या मेंढ्याचा वेगळा आवाज आहे. तर ही लहान जी नुकती जन्मलेली 8-10 दिवसाची ही लहान लहान मेंढरं आहेत, ते आपल्या गुलाबी जिभा बाहेर काढून आपल्या आईची वाट पाहत आहेत आणि त्यांच्या तोंडून विशिष्ट असा आवाजही येतो आहे. मेंढराचा घोळका आल्याबरोबर काशेत शिरून ढुश्या देऊ लागली आणि एक विशेष आपणास असं लक्षात येईल की प्रत्येक मेंढीला आपलं कोणतं पिल्लू आहे हे लक्षात येतं. निसर्गाने ती किमया त्यांना दिलेली दिसून येते. पशु पक्षी मानव प्राणी यांच्या बाबतीमध्ये हे विशेष आपणास दिसून येतं आणि त्या पिलांना देखील आपली आई कोणती आहे हे निश्चित या ठिकाणी समजू शकतं. म्हणून ती आई नुकत्या जन्मलेल्या आपल्या पिलाकडे धाव घेते आणि ते पिलं देखील आपली आई आल्याबरोबर दुग्धपान करण्यासाठी सुरुवात करतात. हे झालं प्राण्यांचं. मग आता ज्या काही रानातून आलेल्या स्त्रिया आहेत त्या देखील आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहेत. घरोघरी रानातून परत आलेल्या धनगरणींनी चुली पेटवल्या. कारण बनगरवाडी ही पूर्ण धनगर वस्ती असल्यामुळे जे काही आपल्या उदरनिर्वाहासाठी ते मेंढ्या सांभाळण्याचा व्यवसाय करतात, मेंढ्या सांभाळतात, त्यावेळेस तो आपल्या नवऱ्यासह त्यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी सोबत गेल्या असतील. मग शेतीची कामं असतील किंवा काही इतर कामं असतील किंवा चुलीसाठी जे काही जळण वगैरे सोबत असतं तेही त्या ठिकाणी त्या घेऊन येतात. आणि अशा घरी आल्यानंतर त्यांनी स्वयंपाक करण्यासाठी चुली पेटवलेल्या आहेत. काडाच्या छपरातून त्यांचा धूर आभाळात चढू लागला. मेंढखे मेंढरे कोंडण्याच्या खटपटीस लागले. मग प्रत्येकाने आपापलं जे काम आहे हे काम करण्यासाठी सुरुवात केलेलं आहे. म्हणजे मेंढपाळ बांधव जे आहेत ते मेंढरे घेऊन आल्यानंतर ते त्यांची जी विशिष्ट जी जागा आहे मेंढ्या संध्याकाळच्या वेळी ठेवण्याची, त्या कोंडण्याच्या खटपटीस लागलेल्या आहेत आणि त्या घरातील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया संध्याकाळचा स्वयंपाक करण्याची तयारी करत आहेत. बघता बघता गर्द काळोख झाला. मेंढराचा गलगा, कावळे चिमण्याची गजबज, माणसाच्या हळ्या सारे विरून गेले आणि अशा पद्धतीने एक थोडा कालावधी निघून गेल्यानंतर दिवस तर आता पूर्णतः मावळलेला आहे आणि गर्द असा काळोख म्हणजे संध्याकाळची वेळ आता सुरू झालेला आहे. मग काही तासापूर्वी किंवा काही वेळापूर्वी जो मेंढराचा आवाज होता, त्यांच्या पिलांचा आवाज होता किंवा कावळे असतील, चिमण्या असतील, इतर पशुपक्षी असतील त्यांचा जो आवाज होता किंवा माणसांचा देखील विशिष्ट असा आवाज होता, गजबज होती, ती हळूहळू या ठिकाणी पूर्णतः शांत झालेली आहे आणि एकंदरीत शांत असं वातावरण त्या ठिकाणी झालेलं दिसून येतो. असा हा भाग व्यंकटेश माडगूळकर यांनी वर्णन केलेला आहे, शब्दबद्ध केलेला आहे. राजाराम मास्तरांच्या दृष्टीतून किंवा नजरेतून जो परिसर या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे तो अतिशय सूक्ष्मपणे आपल्या भाषाशैलीच्या माध्यमातून व्यंकटेश माडगूळकर यांनी रेखाटलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रहो, या संदर्भामध्ये व्यंकटेश माडगूळकर यांनी राजाराम मास्तरांना तिथे आल्यानंतर त्यांनी पुढे काय केलं, त्यांना तेथील जे धनगर बांधव आहेत त्या धनगर बांधवाची जी लहान लहान मुलं आहेत त्यांना शिक्षण देण्यासाठी म्हणून ते या ठिकाणी रुजू झालेले आहेत. त्या प्रसंगाचेही वर्णन या पुढील भागात आलेलं आपणास दिसून येतो. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.